नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हुतात्म्यांचा अपमान। 15 ऑगस्ट जवळ येत असताना रेवदंड्यातील शेषनाथ वाडेकर स्मारकाची दयनीय अवस्था। पुढारी, प्रशासन आणि शासन गाढ झोपेत। 15 ऑगस्ट म्हणजे देशभक्तीच्या गोड गोष्टी, ध्वजारोहण आणि भाषणांचा पाऊस। पण देशासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांचं रेवदंड्यातील स्मारक मात्र उपेक्षेच्या खोल खाईत ढकललं गेलंय। स्मारकाभोवती झाडं झुडपं वाढलेली, गेटजवळ कचऱ्याचे ढिगारे, परिसरात दुर्गंधी, स्मारकात बकऱ्यांचा गोठा, दिवसाढवळ्या प्रेमीयुगलांचं मनमोकळं मनोमिलन, रात्री दारुड्यांचा व गर्दुल्यांचा अड्डा। हुतात्म्यांच्या स्मारकाची ही विदारक प्रतिमा शासनाला आणि स्थानिक पुढाऱ्यांना दिसत नाही का? स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशभक्तीची भाषा करणाऱ्यांनी एकदा तरी या स्मारकाला भेट द्यावी, मग कळेल खऱ्या देशभक्ताचा शेषनाथ वाडेकरांचा अपमान कसा केला जातोय ते। पुन्हा पुन्हा सांगितले जाते, हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेतो। पण या बलिदानाचं स्मारक जर बकऱ्यांचं गोठे, गर्दुल्यांचे अड्डे आणि कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड बनत असेल तर ही केवळ लाजिरवाणी गोष्ट नाही का? तर जनतेने आणि पुढाऱ्यांनी मिळून केलेली ही राष्ट्रभक्तीची फसवणूक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री, रायगड जिल्हा प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत सगळ्यांचं लक्ष वेधणं ही आता काळाची गरज आहे। लोकसहभागाच्या नावाखाली योजनांची जाहिरात होते, पण हुतात्म्यांच्या स्मारकासाठी एकतरी योजना किंवा निधी मिळाला का? रेवदंड्यातून आता जनतेचं म्हणणं ठामपणे समोर येत आहे। पुतळे उभे करायचे, भाषणं द्यायची, फलक लावायचे, पण त्या पुतळ्यांचं काय? त्यांच्या स्मृतींचं काय? देशप्रेम केवळ 15 ऑगस्ट पुरतंच मर्यादित नको, ते कृतीत दिसायला हवं। देशासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांचं स्मारक जर कचऱ्याचे ढिगारे, गर्दुल्यांचा अड्डा, बकऱ्यांचा गोठा आणि प्रेमी युगुलांचा हॉटस्पॉट बनत असेल तर स्वातंत्र्य दिन साजरा करायचा अधिकारच कोणाला? देशप्रेम भाषणात नको, कृतीत दिसले पाहिजे। रेवदंडा गावाचे हे लज्जास्पद वास्तव बदललं नाही तर ही फक्त देशभक्तीची नौटंकी ठरेल। संदीप म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते, आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।